भगवन्ता श्रीचक्रधराय। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। प्रेमस्वरूपं परब्रह्मरूपं प्राणप्रियं परमसुखं प्रियभक्त उद्धारं देवं तं वन्दे प्रभातस्मरणं। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। भगवन्ता श्रीचक्रधराय। मधुरं मूर्तिसुन्दरं मनोरथं मोक्षमार्गं मनोहरं मङ्गलरूपं तं वन्दे मालिनीसुतं। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। परब्रह्म परमेश्वरं प्रेमप्रदायकं परमानन्दं प्रजापालकं प्रसन्नवदनं तं वन्दे पुत्रं विशालदेवं। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। भगवन्ता श्रीचक्रधराय। सगुणं सच्चिदानन्दं सुखानन्दं सर्वव्यापकं सकलवेदं सकलसुखं तं वन्दे शुभमङ्गलाकरं। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। निराकारं निर्विकारं नित्यसुखं नित्यव्यापकं निजस्वरूपं नित्यमुक्तिदायकं तं वन्दे नित्यानन्दसुखं। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय।
अप्रतिरूपम् अनुरागम् आनन्दकन्दम् अतिसुन्दरम् आनन्दतरङ्गं तं वन्दे आनन्दसागरम्। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। सगुणं सकलवन्दनं सर्वेश्वरम् ईश्वररूपं स्वरूपम् अप्रतिरूपं तं वन्दे सञ्जीवनीरूपम्। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। निरूपं लीलाचरित्रं निरन्तरं निजस्वरूपं निजानन्दं रूपमनोहरं तं वन्दे नित्यशाश्वतम्। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। कृष्णं कैवल्यसुखं कमलाकान्तं कैवल्यमन्दिरं कारुण्यमयं कृपानिधानं तं वन्दे कृष्णमायारूपम्। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। स्वरूपं सुखदायकं सर्वज्ञं सर्वगुणसम्पन्नं सकलवेदं सकलसुखं तं वन्दे संसारमोचकम्। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। श्रीकान्तं श्रीचरणकमलं श्रीविश्वरूपं श्रीवाचामधुरं त्रितापहरं श्रीमुखचन्द्रं तं वन्दे श्रीमूर्तिसुन्दरं। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय।
अनन्तगुणम् अनुसरणम् अभयदानम् आनन्दप्रदायकम् आनन्दगम्भीरं तम वन्दे अमृतमय पवित्रं। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधरा। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधरा। अनन्तम् अवतारम् आशीर्वचनम् आधारस्तम्भम् आर्तजनाय अनाथनाथं तम वन्दे आनन्दनिधानं। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधरा। भगवन्ता श्रीचक्रधरा। नागाम्बिका प्रेमप्रदायकं नागदेवं ज्ञाननिरूपम् अनन्तं दुःखनाशकं तम वन्दे प्रेमदास्प्रियं। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधरा। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधरा। श्रीचक्रधरा। भगवान श्री चक्रधर स्वामी की जय। सोमवार दिनांक 12 मे 1270 वैशाख वद्य षष्टी शके 1192 या दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पूर्वार्धामध्ये भक्तजनासमेत चासवून सुरेगावला आले। त्यावेळेस सुरेगावला येथे आदित्य मंदिर होते। भक्तजनासमेत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आदित्य मंदिर म्हणजे सूर्य मंदिरामध्ये आले। आल्यानंतर त्यांचे एक रात्र वास्तव्य झाले। आल्यानंतर स्वामींचा प्रथम सायंकाळचा पूजा अवसर, संध्याकाळचं निरोपण, त्याच्यानंतर सकाळचा पूजा अवसर, दुपारचा पूजा अवसर असे स्वामींची भक्तजनासमेत सर्व विधी पार पडले। मग स्वामी दुसऱ्या दिवशी येथून स्वामी पुढील गावी म्हणजे सोनारी, स्वामींचा पुढचा प्रवास सोनारी या गावी झाला। तर पूर्वी कसं आहे की इथं आदित्य मंदिर म्हणजे सूर्य मंदिर होतं। या सूर्य मंदिरामध्ये स्वामींचं एक रात्र त्या सभा मंडपामध्ये त्या चौकामध्ये मुक्काम झाला। मग चरित्रामध्ये आधी आली की आदित्य मंदिरी वस्ती पूर्वार्धलीला चरित्र क्रमांक 274 असा हा सुरेगावच्या आदित्य मंदिर वस्तीचा हा स्थानयोग म्हणजे स्थान दर्शनाचा महिमा आहे। आणि विशेषतः असं की सुरेगावला हे स्थान जे या स्थानाची खूप खूप महात्म्य आहे। कारण या स्थानापतीने अभिमान घेतलेला असून या स्थानापतीचं कार्य पंचक्रोशीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये त्याचं कार्य प्रसिद्ध आहे। स्थानापतीने अभिमान घेतला असून इथं भक्तांची जी अडचणी असतात, संसार म्हटला प्रपंच म्हटला की अनेक प्रकारचे दुःख अडचणी संकट, मग कोणाचे लग्न योग असो, कोणाचे संतती योग असो, कोणाची बाह्य बाधा पीडा, कोणाच्या संसारातले शेतीचे वाद, संसारातले घरातले वाद, कोणाचे आर्थिक वाद, कोणाच्या अनेक प्रकारचे दुःख अडचणी वाद भांडणं, लग्न होत नाही, संतती होत नाही, बाह्य बाधा पीडा, हे काही जे दुःख असेल हे सगळे दुःख इथं निवारण होतात। मग लोक काय करतात, हे स्थान एकदम आउटसाईडला आहे, इथं कोणत्याही प्रकारची वाहनाची विशेष व्यवस्था नाही। मेन रोड पासून 5 किलोमीटर इकडे पायी यावं लागतं किंवा स्पेशल रिक्षा केली तर तिला भरपूर पैसे द्यावे लागतात।
असं एसटी बस किंवा रेग्युलर रिक्षा असं कोणतंही वाहन येत नाही. मग पंचक्रोशीतील परिसरातील लोक कसे आपल्या घरून स्थानापतीला कोणी 10 किलोमीटर 15 किलोमीटरवरून घरून पायी येऊन खेटा करतो. नाही तर शुक्रवार अमावस्या पौर्णिमा जर भाविकांनी आपल्या श्रद्धेने देवाला जर काही विनंती केली, अर्ज ठेवला, विडा ठेवला, कोणी नारळ बांधलं तर देव त्याचं संकट निवारण करतो. आणि पंचक्रोशीमध्ये स्थानाचं महत्व असं आहे की या लोकांना चक्रधर मंदिर म्हणून कोणी ओळखत नाही. सगळे श्री विघ्नारी बाबा या देवस्थानाने या नावानेच ओळखतात. त्याचं कारण असं की हे जे स्थान आहे हे स्थान प्रत्येकाचं जे विघ्न आहे ते निवारण करतात. मग जुन्या काळात भाविकांनी कसं आहे हे स्थानापतीने अभिमान घेतलेला आहे बाबा, हे स्थान प्रत्येकाचं कोणतंही विघ्न असो, कोणतंही संकट असो, कोणतंही दुःख असो ते निवारण केलं जातं. म्हणून मग भाविकांनी श्रद्धेने काय केलं, हे स्थानापतीने अभिमान घेतला, हे स्थान प्रत्येकाचं विघ्न निवारण करतं म्हणून ह्या स्थानापतीला श्री विघ्नारी बाबा हेच नाव ठेवलं. आणि सगळे भाविक भक्त विघ्नारी बाबाला आपल्या अतिक परिश्रमातून अंतकरणातून श्रद्धेने भक्तीने देवाची भक्ती करतात, सेवा करतात, खेटा करतात, देवाला विडावसर करतात, उटी उपहार करतात. आणि ह्या सगळ्या भक्ती रूपातून श्री विघ्नारी बाबा सगळ्यांचं विघ्न निवारण करून सगळ्यांना आनंदी करून सगळ्यांना सुख शांती, सुख संपदा, धनसंपदा, आरोग्य संपदा हे विघ्नारी बाबाच्या कृपेने लाभत असतात. तर आपण सर्वांनी अवश्य आपल्याही मनात काही आपल्याही संसाराच्या काही अडचणी असतील, आपल्याही मानसिक अडचणी असतील, ह्या सगळ्या एकदा विघ्नारी बाबाला भेट देऊन विघ्नारी बाबाला आपल्या शुद्ध अंतकरणाने प्रार्थना करून भेट द्या, सांगा. निश्चितच विघ्नारी बाबा आहे तो सर्वांचे विघ्न दूर करत होते, सगळ्यांचे दुःख निवारण करत आहे. आणि इथून पुढे बी सगळ्यांचे संकट दुःख विघ्नारी बाबा निश्चित निवारण करतील ही प्रभूचरणी प्रार्थना. आपल्या सर्वांना ती विनंती. पदस्पर्श दिन हाच की वैशाख वद्य षष्ठी हा मराठी तिथीनुसार आपण पदस्पर्श दिन साजरा करतो असं. आणि त्याच वेळेस इथं मोठी यात्रेचं पण आयोजन असतं. पंचक्रोशीतून बरेच भाविक वगैरे येतात. पूर्वी म्हणजे तिथी आपण त्याच तिथीवर घेतले, जो पदस्पर्श दिवस असतो त्याच तिथीनुसार विघ्नारी बाबा देवाची यात्रा आपण आयोजन केली आहे. तसं वार्षिक इथं चक्रधर जयंतीचा पण खूप मोठा कार्यक्रम असतो. पंचक्रोशीतून बरेच भाविक येतात असं. श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद.